पॉलचा लाडका यांचं दर्शन आपल्याला होत आहे। वाराणसीची इथे हुबेहूब आणि प्रयाग घाट पण इथे तुम्हाला बघायला भेटेल। इथे डिटेलिंगवर एवढं ध्यान दिलं, लक्ष भेटणार आहे। ती कशी कचरा साफ करते, नदीच्या बाजूला आहे ना स्मशानभूमी असते ना, जलासेन घाट, इथे ना तुम्हाला ना सगळीकडे आपल्याला उंदीर मामाला बघायला येतात। एक इम्पॉर्टंट गोष्ट मी तुम्हाला सांगतो की हा जो पॉलचा लाडका आहे ना 5 दिवस 7 दिवस 11 दिवस नाही असतो तो, रात्री येऊ नका, झोपलेले असतात। सिनेमॅटिक पॉलच्या लाडकाचा विजय सो। जय शिवराय मित्रांनो आणि जय श्री गणेशा। तर आज आहे ना आपण जाणार आहे अशा स्पेशल जागी। आजपर्यंत आपण बघितले परेलचे गणपती, लालबागचे गणपती, खेतवाडी, धारावी। तर आज आपण जाणार आहे घरगुती गणपती, तो पण पॉलचा लाडका बघायला। आणि खूप एक्साइटमेंट आहे। या गणपतीला ना खूप सारे अवॉर्ड भेटले, प्रथम पारितोषिक भेटले। याचं डेकोरेशनच एक नंबर असतं। तर आपल्याला त्यांनी ॲड्रेस पण सेंड केलेला आहे आणि आता आपण तिकडे पोहोचणार आहे लोकेशनवर आणि व्हिडिओ एक्सप्लोर करूया। आपण तिकडे जाऊन खूप चांगलं डेकोरेशन असणार आहे, काय ते आपण बघूया तिकडे व्हिडिओच्या ह्याच्यातून। आणि आता आपण लोकेशनवर पोहोचूया। तर आता आपण लोकेशनवर आलेलो आहे। इथे ही बिल्डिंग आहे याची, ही बघा। आणि इथे 6th फ्लोअरला आपल्याला वरती जायचं आहे, या गेटनी समोरच आहे। आपण तिकडे जाऊया आता। ए विंग मध्ये आपण एंटर केलेलं आहे आणि इथे लिफ्टनीच आपल्याला जायचं आणि इथे लिहिलेलं आहे पॉलचा लाडका 2024 आणि 603 6th फ्लोअरला आता आपल्याला जायचं आहे। आता आपण आलोय लिफ्टमधनं बाहेर आणि 603 मिस्टर पॉल आणि हे त्यांचं घर आहे इथे। आणि तुम्ही समोरच बघणार ना, वा, पॉलचा लाडका यांचं दर्शन आपल्याला होत आहे। पॉलचा लाडका। आता आपण आहे ना वाराणसीची इथे हुबेहूब थीम इकडे उभारण्यात आलेली आहे आणि पूर्ण डिटेलिंग इथे तुम्हाला बघायला भेटणार आहे। कुठेच काही असं मिस नाही झालेलं आहे, असं वाटणार की तुम्ही वाराणसीमध्येच आहे। इथे हे बघा, वाराणसीमध्ये इथे ती नदीकाठच्या बाजूला इथे बोटी उभ्या आहेत आणि इथे बोटी चालतात पण आहेत। तसेच इथे गंगा सेवा निधी आणि प्रदूषण नियंत्रण खंड असे खूप सारे इथे शॉट्स इथे दाखवलेले आहेत आपण। आणि प्रयाग घाट पण इथे तुम्हाला बघायला भेटेल, हा बघा। त्यानंतर स्वतः गणपती बाप्पा पण इथे विराजमान आहे। इथे डिटेलिंगवर एवढं ध्यान दिलं, लक्ष दिलं ना। हे बघा, इथे ही जी आहे ना, म्हणजे गंगामध्ये जे कचरा होतो, लोक आपण कचरा वगैरे टाकतो ना, तर ही बोट जिथे असते ना तिथे त्या घाटामध्ये, गंगाच्या नदीमध्ये, ती पण इथे तुम्हाला बघायला भेटणार आहे। ती कशी कचरा साफ करते, एवढी डिटेलिंग या इथे दाखवली गेलेली आहे। आणि तुम्ही इथे बघणार ना, इथे ही गंगा नदीच्या बाजूला आहे ना स्मशानभूमी असते ना, ती पण इथे एकदम रिअल वाटते बघा। आणि इकडे बघणार ना, हा जलासेन घाट। तर आता इथे ना तुम्हाला ना सगळीकडे आपल्याला उंदीर मामाला बघायला भेटत असेल। तुम्ही म्हणजे माणसं नाही इथे, तर ह्याचं कारण हे आहे की गणपती बाप्पाचे गणेशोत्सव आहे हा, आणि इथे माणसांबदले त्यांनी दाखवले आहेत उंदीर मामा। म्हणजे एक अलगच त्यांचा हे होती, विचार होता त्यांचा, हे असं दाखवायचा। आणि या नदीमध्ये पण बघणार ना तुम्ही, इथे इथे फिश ठेवलेत, मासे आहेत त्याच्या आतमध्ये, हे बघा, ते दिसत असेल। आता तुम्हाला समोर दिसतं ना, दशाश्वमेध घाट आहे हा इथे। तर आता आपण बघितला पॉलचा लाडका आणि हा एक घरगुती गणपती। आणि ही जी थीम उभारली आहे ना वाराणसीची, एकदम हुबेहूब आहे आणि एक नंबर थीम आहे। म्हणजे या थीमला त्यांना प्रथम पारितोषिक पण भेटलं आणि दरवर्षी इथे काही ना काही नवीन उभारलं जातं आणि सगळे
इथे त्यांना पारितोषिक भेटतच जातात। एक इम्पॉर्टंट गोष्ट मी तुम्हाला सांगतो की हा जो पॉलचा लाडका आहे ना, 5 दिवस 7 दिवस 11 दिवस नाही असतो, तो असतो 21 दिवस। तर तुम्ही आहे ना 21 दिवसामध्ये कधी पण इकडे येऊ शकतात दर्शनाला। रात्री येऊ नका, झोपलेले असतात। रात्री येऊ शकतात, बघा काका सांगतात आहे रात्री येऊ शकतात। तर आता आपण बघणार आहे इथे वाराणसी घाटचा सिनेमॅटिक। आतापर्यंत तुम्ही बघितला ना, हा डेचा होता आणि आता बघणार तो नाईट व्ह्यू बघणार आहे आपण। तर आता तुम्ही हे बघितलं वाराणसीची थीम आणि गणपती वगैरे। तर आता आपण भेटतोय पॉलचे वडील आहेत तिथे। पॉल आता सध्या आहे ना बिझी आहे। तर काका तुम्ही सांगू शकतात की म्हणजे हे तुमचं कितवं वर्ष आहे? 25-30 वर्ष झाली। 25-30 वर्ष, अरे वा। आणि फक्त आम्हाला ते 5 वर्ष। हा, तुमच्या प्रत्येक मतलब ते तुम्ही डेकोरेशन करतात त्याला एक नंबर तर भेटतोच। खूप छान थीम आहे। म्हणजे ही थीम मतलब कोणाची होती? कोणी पॉलचीच होती ना? खूप छान थीम होती। अच्छा, तर मग हा जो गणपती आहे तो गणपती कोण बनवतो मग? तर त्याचा मित्र आहे, हा तोच बनवतो। अच्छा, तोच गणपती बनवतो। ओके, तर हे डेकोरेशन करायला तुम्हाला किती दिवस लागले ते? 2-2.5 महिने झाले। 2-2.5। आणि हे कोण पॉलची? हे पॉलची आई आहे आणि हे पॉलचे बाबा आहे। नमस्कार। तर तुम्ही खूप छान डेकोरेशन केलेलं आहे आणि तुम्ही पुढे पण असंच काय काय नवीन करत राहा आणि आम्ही पण येऊ इथे दर्शनाला। आणि खूप चांगला प्रतिसाद आहे इथे, हा बघा खूप चांगला। आणि खूप इथे म्हणजे येतात आहे लोक, दर्शनाला येतात आहे, डेकोरेशन बघायला येतात आहे आणि आम्हाला पण खूप आवडलं। आम्ही पण शोधत आलो, पण आम्हाला जेव्हा हे बघितलं ना तेव्हा खूप चांगलं वाटलं इथे। आणि हे त्यांचे बघणार ना तुम्ही इथे, हे पारितोषिक आहेत सगळे इकडे भेटलेले ह्यांना, लाईनीमध्ये इथे वरती ठेवलेले आहेत। आणि इथे सगळ्यांचं चांगल्यापणे स्वागत केलं जाते, असं नाही कोणाला इथे हे नाही, एकदम शांतपणे दर्शन घ्या, फोटो काढा आणि आपला सण साजरा करा। तर आता आपण पॉलचा गणपती आपण बघितला, वाराणसी थीम होती। तर पॉलची पूर्ण फॅमिली आपल्यासोबत आहे। पॉल थोडा बिझी आहे, तर तुम्ही काय सांगू शकणार का की? हो, लाईक आमचा जे थीम आहे नो पोल्यूशन इज द सोल्यूशन। लाइक हाँ, हम जैसे लोग लाइक ये क्यों है, लाइक वहाँ हम लोग जाते हैं जहाँ गंगा आरती होती, जहाँ पूजा होती, सब कुछ, तो वहाँ गंदगी फैला जाता है। तो हमारा मैसेज ये है कि वो लोगों तक पहुँचे कि लाइक हम वहाँ जाके गंदगी ना फैलाएं।
जो है, जैसे हम मंदिर जाते तो हर चीज को हम साफ सुथरा तो रख सकते हैं ना, जो भी कुछ है लाइक। तो लाइक अभी हमारा जो भी कुछ मैसेज है सब कुछ है आप लोग को हमारे पेज पोलचा लड़का में मिल जाएगा, जो भी कुछ है। तो हमारा वीडियो आने वाला है, तो पोलचा लड़का हमारा इंस्टाग्राम पे पेज है, तो लाइक आप वहाँ जाके देख सकते हैं। मतलब एक मैसेज था आपके ये थीम में से भी कि तुम अपना देश है साफ रखो, सुधरा रखो, आने वाली पीढ़ी को भी इसका दर्शन मिले, ऐसे नाही की खराब हो कुछ भी हो। तो बहुत अच्छा दर्शन था। तर आपण इकडे आता व्हिडिओ एंड करतो आहे वॉलच्या घरामध्येच। तर व्हिडिओ आवडला असेल, हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा। तर एकदा आपण बोला गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया। चला भेटूया अशाच नवीन व्हिडिओ। विजय सो, वॉलच्या लाडकाचा विजय सो, विजय असो।